नमस्कार कामगार मित्रांनो, 28 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व चालू योजनांचा लाभ आता लगेच वितरण होणार आहे आणि ज्या ज्या कामगारांचे फॉर्म या ठिकाणी पेंडिंग असतील अशा कामगारांना या ठिकाणी अर्जाची मंजुरी मिळणार आहे. आणि ज्या ज्या कामगारांना वाटतंय या ठिकाणी फक्त एजंटच काम होतंय, तर आता तसं होणार नाही. सगळ्या बांधकाम कामगारांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार असा शासन निर्णय निघालेला आहे. पण त्यासाठी काही नवीन पात्रता आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अपात्रता आलेल्या आहेत आणि काही नवीन नियम आलेले आहेत आणि जे तुम्हाला अटीमध्ये पाळावे लागणार आहेत. त्यासाठी कामगार मित्रांनो, आजचा हा GR जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही पात्रता, हा अपात्रता, नियम, अटी, जर तुम्ही एक महाराष्ट्रातील कामगार असाल आणि आपले व्हिडिओ दररोज डेली पाहत असाल तर तुम्हाला हे पाळण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी हे संपूर्ण पाळत असाल. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला कामगार योजनेअंतर्गत कमी खर्चामध्ये, कमी कागदपत्रांमध्ये आणि एजंट न लावता कसा लाभ घ्यायचा याच्या संदर्भातील माहिती दिली जात असते. आता या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तावना आहे. बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक उत्पन्नासाठी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना संचालित केल्या जातात. सदर शासन निर्णयाद्वारे चालू योजनांची सद्यस्थिती, लाभ वितरण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अर्ज पद्धतीबाबत कामगारांना या ठिकाणी स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आलेले आदेश आलेले आहेत. आता सध्या लाभ दिल्या जाणाऱ्या काही प्रमुख योजना आहेत ज्या की तुमच्यामधील बहुतांश कामगारांना माहीत नसतील. यामध्ये सगळ्यात जास्त लाभ दिली जाणारी योजना आहे ती म्हणजे शैक्षणिक शिष्यवृत्तीची योजना. आता इयत्ता पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत कामगार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ दिला जातोय. त्यानंतर वैद्यकीय उपचार सहायता योजना, कामगारांना या ठिकाणी 5 लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी उपचार मोफत कामगार योजनेअंतर्गत दिला जातोय. आणि जर एक घरातील पुरुष कामगार असेल तर त्याची पत्नी, 18 वर्षाखालील 2 मुले आणि आई वडील या योजनेच्या वैद्यकीय उपचारामध्ये बसतात. 18 वर्षांदेखील वरती मुले बसत नाही, 18 वर्षांच्या खालचीच मुलं या ठिकाणी या उपचारासाठी बसतात. त्यानंतर प्रसूतीची योजना आहे, म्हणजे एखादा कामगार असेल, त्याची पत्नीची प्रसूती असेल, डिलिव्हरी असेल तर त्याचा लाभ या ठिकाणी तुम्ही क्लेम भरू शकता. त्या प्रसूतीची खर्चासाठी तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांचं अनुदान मंडळाकडून दिलं जातंय. त्यानंतर विवाह सहायता योजना, कामगाराच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी आणि कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी, या ठिकाणी मुलीचं लग्न असेल तर मंडळाकडून 50,000 रुपयांचं या ठिकाणी कन्यादान मिळतंय. आणि जर स्वतः कामगाराचं लग्न होत असेल तर त्याला मंडळाकडून 1 लाख रुपये त्याच्या विवाहासाठी या ठिकाणी मंडळ देतंय. त्यानंतर अपघात व मृत्यू सहायता योजना आहे. आता याचं तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही, समजणे वाले को इशारा कॉफी आहे. सामग्री वितरण योजना आहे, ज्यामध्ये भांडी संजा वाटप होतोय, इसेन्शियल किटचा वाटप होतोय आणि सुरक्षा किट आहे, ज्याला तुम्ही सेफ्टी किट म्हणताय, त्याचा वाटप होतोय. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती कामगारांना या ठिकाणी पेटी मिळालेली आहे आणि भांडी संच मिळालेला आहे. जर तुम्हाला पेटी आणि भांडी मिळाली असेल तर तुम्हाला इसेन्शियल किट मिळणार नाही, आणि जर तुम्हाला पेटी आणि इसेन्शियल किट मिळालेली असेल तर भांडी संच मिळणार नाही. आता हे तुमच्या तालुका किंवा जिल्ह्यावरती डिपेंड आहे की कसा वाटप चालू आहे. त्यानंतर या ठिकाणी गृह दुरुस्ती व भाडे सहायता योजना आहे, म्हणजे जर तुमचं एखादं घर असेल जे की स्वतः कामगाराच्या मालकी हक्काचं असेल, त्याची दुरुस्ती करायची असेल तर त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जात आहे. आता हे मॅटर करतं तुमचा तालुका, जिल्हा आणि तुमच्या घराच्या प्लॅनवरती. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाडे सहायता योजना आहे, म्हणजेच या ठिकाणी घरकुल योजना तुम्ही त्याला म्हणू शकता. जर तुम्हाला अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शहरी भागामध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 2.5 लाख रुपयांचं या ठिकाणी अनुदान दिलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अटल बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपयांचं अनुदान या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी दिलं जात असतं. आता तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर 2.5 लाख, राहत असाल तर 2 लाख असं अनुदान तुम्ही मंडळाकडून घेऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातलं घर बांधू शकता. आता मी तुम्हाला वरती जेवढे काही योजना सांगितल्या त्या सर्व योजनांसाठी या ठिकाणी काही कॉमन कागदपत्र सांगितलेले आहेत जे की तुम्ही आता या योजनेसाठी वापरू शकता. ज्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे बांधकाम कामगारचं नोंदणी कार्ड, पण त्या ठिकाणी ते वैध असायला पाहिजे, म्हणजे त्याचं रिन्युअल चालू असायला पाहिजे. रिन्युअल संपलेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर मागील 90 दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट घ्या. त्यानंतर तुमचं आधार कार्ड घ्या, आधार कार्ड नंतर तुमचं पॅन कार्ड घ्या आणि रिन्युअलला टाकून द्या. रिन्युअल 15 ते 20 दिवसांमध्ये होऊन जाईल. जर तुम्हाला वाटत असेल एजंट लावण्यावरती सगळ्यात अगोदर होईल तर कोणीही एजंटच्या नादी लागू नका. ज्या ठिकाणी 1 रुपयाची पावती लागते त्या ठिकाणी एजंट तुमच्याकडून 1000 रुपये घेऊ शकतो, 2000 रुपये घेऊ शकतो, 3000 रुपये घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्राला जा, त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये रिन्युअल करून घ्या आणि कुठलाही योजनेचा फॉर्म भरा, मात्र 1 रुपयामध्ये. त्यामुळे कोणीही एजंट, मधले पंटर, फसवे बाबू यांच्या कोणाच्याही नादी लागायचं नाही. स्वतःचं काम स्वतःने करायचं. त्यानंतर आता कॉमन कागदपत्र आहे. मी तुम्हाला आता या बाजूला जे कागदपत्र सांगितले होते हे सगळे रिन्युअलसाठी लागणार, आणि हे आता मी सांगणार आहे या बाजूचे हे सगळे कॉमन कागदपत्र आहेत. कोणत्याही योजनेचा लाभ घ्या, तुम्हाला तेच कागदपत्र या ठिकाणी लागणार. आपण कामगारचं कार्ड पाहिलंय जे की त्याचं रिन्युअल चालू असायला पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे, खाते क्रमांक प्लस त्याचा IFSC कोड लागणार आहे. आता तुमचं बँक खातं जर सरकारी किंवा नॅशनल बँकेत असेल, सरकारी बँक आणि नॅशनल बँक एकच असते. नॅशनल बँक हे इंग्लिशमध्ये नाव आहे, सरकारी बँक हे मराठीत नाव आहे. खूप कामगार मला कमेंटमध्ये विचारतात आमचं सरकारी बँकेत आहे, नॅशनल बँकेत नाही. तर त्यांच्यासाठी उत्तर आहे सरकारी आणि नॅशनल ही एकच बँक असते. जर तुमचं सरकारी बँकेत असेल तर तुम्हाला डीबीटीद्वारे पैसे मिळतात, म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर असं तुम्हाला पैसे मिळत असतात. सरकारी बँकेत असेल तर सरकारी निधी लवकर येतो, ही तुम्ही मान्यता ठेवू शकता. आणि प्रायव्हेटमध्ये असेल तर प्रायव्हेटमध्ये देखील खूप चांगल्या बँक आहेत ज्या की तुम्ही खोलू शकता. पण 90% प्रयत्न करा सरकारी बँकेतच स्वतःचा अकाउंट खोलण्याचा.
आता पुढील महत्त्वाचा कागद आहे तो म्हणजे पासपोर्ट साईजचा 2 फोटो लागणार आहे तुम्हाला. कुठल्याही योजनेचा फॉर्म भरत असाल, जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर फोटोची गरज नाही. जर तुम्ही रिन्युअल करत असाल, घरकुलचा फॉर्म भरत असाल, भांडी, पेटी, इसेन्शियल किट कुठलाही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 2 फोटो लागणार आहेत. त्यानंतर रहिवासी असल्याचा पुरावा, जो की तुम्ही तुमचं रेशन कार्ड देऊ शकता, तोच तुमचा रहिवासी असल्याचा पुरावा आहे. त्यानंतर कामगार असल्याचा पुरावा, म्हणजे आता तुम्ही कामाचा दाखला देऊ शकता किंवा कंत्राटदाराचं पत्र देऊ शकता किंवा लेबरचं प्रमाणपत्र देऊ शकता. आता यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सरळ मागील 90 दिवस काम केल्याचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊ शकता, ज्यावरती इंजिनियर, ठेकेदार किंवा घराचा मालक याचा सही शिक्का असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल घराच्या मालकाकडे शिक्का कुठून येणार, तर त्या ठिकाणी फक्त सही असली तरी चालेल, पण अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्रामधील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारू शकता. त्यानंतर संबंधित योजनेसाठी आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे, उदाहरणार्थ स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत असाल तर शैक्षणिक गुणपत्र लागणार आहे. घरकुल योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी बिल लागणार आहे, जे की तुमचं पानपट्टी, घरपट्टी काही असू शकतं. हे बिल कशासाठी लागणार आहे? घराची दुरुस्ती करत असाल तर, नवीन घर बांधत असाल तर तुम्ही गरज नाही तुमच्याकडे, तर लाईट बिल, पाणी बिल कुठून येणार, तर त्या ठिकाणी लागणार नाही. त्यानंतर वैद्यकीय रिपोर्ट, तुम्हाला या ठिकाणी तुमची जी आरोग्याची योजना असेल त्यासाठी वैद्यकीय रिपोर्ट लागणार आहे. आता योजनेअंतर्गत भरपूर कामगारांना वाटते या ठिकाणी एजंट सिस्टम चालू असते, एजंटद्वारे भरलेल्याच कामगारांना लाभ मिळतो, तर त्या संदर्भातील खरी वस्तुस्थिती काय आहे आपण ते जाणून घेऊया. आता कामगारांमध्ये असा गैरसमज पसरलेला आहे की अर्ज फक्त एजंट मार्फत केला तरच मंजुरी मिळते. आता शासनाने यावरती काय स्पष्ट सांगितलंय ते तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, पण जर तुम्हाला खरंच तुमच्या मनापासून वाटत असेल, तुम्हाला हकीकत माहिती असेल की खरंच एजंटद्वारे भरलेल्याच फॉर्मला या ठिकाणी प्राधान्य मिळतं, तर नक्कीच तुम्ही महाबिओस ही एक वेबसाईट आहे, ज्यावरती कामगार मंडळाचा ओरिजिनल मोबाईल नंबर, ईमेल आयडी आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता या ठिकाणी एजंट मार्फत केले तरच मंजुरी मिळते, याबद्दल काय शासनाचं म्हणणं आहे ते पाहूया. अर्ज स्वतः कामगाराने भरलेला असो किंवा अधिकृत प्रतिनिधीने भरलेला असो, या ठिकाणी सुविधा केंद्र किंवा एजंट मार्फत भरलेला असो, मंजुरी फक्त कागदपत्रांची सत्यता, पात्रता व नोंदणी वैधता यावर अवलंबून असते. म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय, एजंटद्वारे भरा किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे स्वतः भरा, तुमचा जो फॉर्म असतो तो त्या ठिकाणी पात्र केव्हा ठरतो किंवा मंजूर केव्हा होतो, कागदपत्रांची सत्यता म्हणजे कागदपत्र ओरिजिनल आहे का ते पाहिलं जातं, त्यानंतर पात्रता पाहिली जाते आणि नोंदणीची वैधता पाहिली जाते, म्हणजेच रिन्युअल चालू आहे की नाही एवढं पाहून त्याला मंजुरी किंवा अमंजुरी दिली जाते. आता एजंट मार्फत अर्ज करून अतिरिक्त शुल्क देणे अनिवार्य नाही. कामगारांनी शक्य असल्यास अर्ज स्वतः किंवा सुविधा केंद्रातून भरावा. यांचं म्हणणं आहे की कोणीही एजंटला जास्त पैसे देऊ नये, स्वतःचा अर्ज स्वतःने भरावा आणि योजनेचा लाभ वेळोवेळी घ्यावा. आता कामगार मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि तुमचं मत देखील मांडा की एजंटद्वारे खरंच लाभ मिळतो का. त्या अगोदर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील याची माहिती कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना मनापासून थँक्यू.